गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आनंदमाडी तिथं जमीन होती, अनेक आणि मला सुचतो आता हे शक्तीपीठ झाले का नाही बघ, तालुक्याच्या पुढाऱ्याने तिथं 700 एकर जमीन घेतली, 700 एकर जमीन खरेदी आहे। किती? उस्मानाबाद मधनं खरेदी करत करत गेलाय ती गडी पाक जुनून करून गेला आणि आता नेमका ती फडणवीस साहेबांना कट असा मारला की उस्मानाबादनं काढलं सरळ इकडं माळशेर सोडलं पुढं घेऊन गेला। आता घेतलेली जमीन इकायची कुणाला नेमकं काय पण कोणी घेतली असेल तुम्हाला ओळखू आले, मी काय नाव घेत नाव छान शब्द मी बोलल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं या ठिकाणी तुम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या जुन्या अलाइनमेंटवर अनेक दलालांनी, बड्या गुंतवणूकदारांनी तसेच काही नेते मंडळींनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचे आरोप सातत्यानं होताना दिसून आले होते। सोलापूर जिल्ह्यातून पूर्वी निश्चित करण्यात आलेला मार्ग बदलून आता शक्तीपीठ महामार्ग नव्या मार्गाने जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ऑक्टोबर महिन्यात घोषणा केल्यानंतर जुन्या अलाइनमेंटमधील बाधित होणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडलाय। तर शक्तीपीठ महामार्ग जुन्याच अलाइनमेंट प्रमाणे पुढे गेला पाहिजे असं समर्थन करणारे अनेक संभाव्य बाधित गावकरी शेतकरी देखील नव्या अलाइनमेंटला विरोध करण्यासाठी पुढे आल्याचं दिसून आलं होतं। पंढरपुरात जुन्या अलाइनमेंटच्या मागणीसाठी मेळावाही पार पडला होता, मात्र या मेळाव्याची दखल शासन स्तरावर घेतली गेली नाही। तर पंढरीत पार पडलेल्या या मेळाव्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाच्या जुन्या मार्गावर अनेक दलालांनी जमिनी खरेदी केल्या आहेत, त्यामुळेच ते जुन्या अलाइनमेंटचे समर्थन करीत आहेत असा आरोपही होताना दिसून आला होता। तर सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महूद येथील सत्कार सोहळ्यात याच शक्तीपीठ महामार्गाच्या जुन्या अलाइनमेंटच्या मार्गावर एका नेत्यानं 700 एकर जमीन खरेदी केल्याचा खळबळजनक दावाही केला होता। अशोक खरात यांनी सोलापूर जिल्ह्यातील कळमन शिवारात नियोजित शक्तीपीठ महामार्गालगत 11 एकर जमीन खरेदी केली होती। याच परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचं वृत्त माध्यमातून झळकलं आहे। अशोक खरातनं कळमन परिसरातील ही जमीन नियोजित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार होती। विशेष म्हणजे जादा मोबदला मिळवण्यासाठी त्यानं त्या जमिनीत आंब्याची झाडे लावली आहेत। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातून जाणार होता। त्याबद्दल अशोक खरातला नक्की माहिती कुणी दिली अशी ही चर्चा होताना दिसून येत आहे। तर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महूद येथे केलेल्या दाव्याची देखील पुन्हा चर्चा होऊ लागली आहे। तर 2024 मध्ये खरात आणि सीए ललित पोफळेने मिळून 7 कोटींची जमीन शक्तीपीठ महामार्गाला लागून घेतली आहे। शक्तीपीठ महामार्ग ज्या गावातून जातोय त्याच कळमना गावात ही जमीन घेतली आहे। खरातला प्रस्तावित मार्गाचे नकाशे कोणी पुरवले, ही गोपनीय माहिती खरातला कोण पुरवायचं अशी ही चर्चा होऊ लागली आहे।